काय ठरवायचंय का? बच्ची मावशींच्या एवढ्या छोट्या घरात मी राहायला जाणार नाही. आणि एवढी सगळी माणसं राहणार कुठे? आई, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. ललिता, माझं घर छोटं असलं तरी मन मोठं आहे बाई. पुस्तकी वाक्य नका ऐकू बच्ची मावशी. कशी बोलते? मन मोठं आहे तुमचं, पण एवढी माणसं झोपणार कुठे आहे तुमच्या मनात? आई, कसं बोलतेस ग तू? करू ना काहीतरी. बाहेर कॉमन गॅलरी आहे, तिथे झोपतील काही जण. काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना, निभावून नेऊ. पण माझ्या धाकट्या सुनेचं घर असताना आम्ही दुसऱ्यांकडे जायचंच कशाला? नाही आई, हा आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे, तो आपणच सोडवू. अगं पण हो आई, हा प्रॉब्लेम माझ्या माहेरच्यांना कळावा असं मला नाही वाटत. नातेवाईक कशासाठी असतात बाळा? अडी अडचणीला नातेवाईकांनीच उपयोगी पडायचं असतं. मग बाबा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये असं नाहीये ना. आत्यांचं घर आहे की, आपण तिथे जाऊ. हा, मी तर माझ्या घरच्यांना सांगणार सुद्धा नाहीये. हो, तिच्या बाबांचा फोन आला होता, ती काहीच बोलली नाही त्यांना. आणि मी काय म्हणते, मी जानकीताईची बहीण आहे आणि जानकीताई या घराची मालकीण. तेव्हा माझ्या घरी येणं शोभेल तुम्हाला, देशपांड्यांच्या घरी जाणं नाही शोभणार. आणि माहेरी संपदा ताई पण आहे. नाही म्हणजे आपण तिथे गेलेलो तिला सहन होणार नाही, आणि ती तुम्हाला काही बोलली ना तर ते मला सहन होणार नाही. आई, आपण आत्यांच्या घरीच जाऊ ना, आपण ना तिथे मानाने राहू. हेही येतील आता. नाक मुठीत धरून बच्ची मावशींच्या घरी जायचं नाही, कधीच नाही. आई, जाऊया ना. 8 कोटी. ग्रेट. 8 कोटी 1, 8 कोटी 2. आहे का कोणी 8.5 कोटी वाला? ओके, 8 कोटी 3. आनंदी, घर, आपलं घर, आपलं घर. आई, बाबा, गाडीकडे आपण डॉक्टरांकडे नेऊया. आई. कसं वाटतंय आता? जीव घाबरल्यासारखं होतोय ग अजून. हार्ट अटॅक माइल्ड असला ना तरी जीव घाबरा होतोच. थोडं सहन कर ललिता. सहन तर करतेच आहे. काय काय सहन करायला लागणार आहे परमेश्वरालाच ठाऊक. तुम्ही जरा इंद्रिला फोन करता का? काही होण्याआधी त्याला डोळा भरून बघू तरी दे मला. आई, काहीतरीच काय बोलताय? तुम्हाला काही होणार नाही. फोन करा तुम्ही त्याला, इथेच बोलवून घ्या. आणि हो, डायरेक्ट तिकडे गेला ना त्याला धक्का बसेल. इकडे आला आता निदान बोलेल तरी तुझ्याशी. करतोय ना फोन. हो.